ज्या जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार घटनेनंतर मराठा समाजाने रस्त्यावर उतरायला सुरुवात केली, त्याच अहमदनगरमध्ये आज विराट असा मूक मोर्चा काढण्यात आला। निषेधार्थ काळी वस्त्र परिधान करून आणि हातात भगवा झेंडा घेऊन लाखोंच्या संख्येने मराठा समाज वाडिया पार्कवर जमा झाला होता। त्याच वाडिया पार्कवरच्या हे दृश्य जे आहे ते ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। हे दृश्य पाहिल्यानंतर मूक तरीही ऐतिहासिक असंच या मोर्चाचं वर्णन करावं लागेल। दरम्यान प्रत्येक मोर्चाप्रमाणे याही मोर्चामध्ये राजकीय नेत्यांची हजेरी लागलेली होती। नगरमधल्या मोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप हे सहभागी झाले। आणि नगरच्या मूक मोर्चात सहभागी झालेल्या कोपर्डीतल्या निर्भयाच्या वडिलांनी यावेळी काय म्हटलेलं आहे बघूया। या पीडित मुलीचे पालक वडील आपल्यावर, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे। दादा, तुम्ही कोपर्डी ते नगर पाय मोर्चात सहभागी आहात, निषेध मोर्चात आलेला आहे, काय भूमिका आहे आपली या बाबत? म्हणजे काय भूमिका एकच आहे, तिन्ही आरोपींना घटना घडल्यापासून 6 महिन्याच्या आत फाशी झाली पाहिजे। जे मोर्चा निघतात, मराठा मोर्चे निघतात, मुक मोर्चे, आम्ही सगळं कुटुंब सहभागी आहे। या मोर्चामध्ये आपल्या घरातील कोण कोण सहभागी झालेला आहे? माझा मुलगा आणि मी। आता या ज्या समाजावर इतरच्या काही मागण्या आहेत, आरक्षण असेल, अॅट्रॉसिटी, यावर आपली काय भूमिका आहे? काय नाही, जे मराठा मोर्चा जे मान्य आहेत ते आम्हाला सगळं मान्य आहे।